सर्वप्रथम गोदातीर समाचारच्या सर्व वाचकांना आणि एकूणच सर्वांनाच वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गोदातीर समाचार आज 64 वर्ष पूर्ण करून 65व्या वर्षात पदार्पण करीत आहे. खूप मोठा प्रवास आहे. देविदासराव रसाळ यांनी 1962मध्ये गोदातीर समाचारची सुरुवात केली. 2012पासून टेकओव्हर केल्यानंतर मी पूर्ण जबाबदारी पाहत आहे. खूप लोकांचं प्रेम आहे, लोकांची अटॅचमेंट आहे. लोकांच्या प्रेमाच्या बळावरच इतका मोठा पल्ला गोदातीर समाचारने गाठलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मराठवाड्यात हे सर्वात जुनं दैनिक आहे आणि आताच्या काळामध्ये जे दैनिक आलेले आहेत ते पत्रकारितेचा जो बदलता कल आहे आणि पत्रकाराची ढासळत आहे त्याबद्दल आपण काय सांगतो? नाही, कसं असतं, बदलत्या काळानुसार सगळ्याच गोष्टीत बदल होत असतो. पत्रकारिता आणि वर्तमानपत्रही त्याला अपवाद नाही. बदल मोठा होत असतो. सगळीकडेच चांगली वाईट अशी मंडळी सगळीकडेच असते. 1962ला जेव्हा गोदातीर समाचारचा सुरू झाल्याचा जो काळ असेल तो, आणि नंतर माझ्या पत्रकारितेला जेव्हा सुरुवात आहे तो काळही होता. प्रिंटिंगसाठी आणि फोटोसाठी जी मेहनत घ्यावी लागायची, आपण जे ट्रेडल मशीन असतात, ट्रेडल मशीनवर पेपर छापणे आणि ब्लॉकवर फोटो छापणे हा काळ, आणि आता मोबाईलमध्ये व्हिडिओ घेणे, लाईव्ह करणे हा काळ, हा मोठा फरक आहे. त्यानुसार सगळे त्याच्यात चांगले वाईट दोन्ही परिणाम याच्यावर होत आहेत आणि आपल्याला ते स्वीकारत सकारात्मकपणा आपल्यामध्ये भिनवून आपल्याला पुढं चालत राहिले पाहिजे आणि सकारात्मक पत्रकारिता करत राहिलं पाहिजे असंच मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे नवी युवा पिढी आहेत पत्रकारितामध्ये त्यांना काय संदेश? नक्की सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. जिथं जिथं वाईट होत असेल किंवा चुकीचं होत असेल त्याच्यावर कडकपणे आपले शब्द चालवणे, त्याच्यावर कडक भूमिका घेणे, ठाम भूमिका घेणे ह्या गोष्टी कराव्याच लागणार आपल्याला. पण त्याचबरोबर जे जे चांगलं होतं त्याची स्तुती करण्याची सुद्धा आपल्याला दानत जी आहे ती दाखवत राहावी लागणार आहे. लोकांना पत्रकारांकडून, पत्रकारितेकडून खूप अपेक्षा असते. त्या अपेक्षेत पूर्ण उतरण्यासाठी आपल्याला झिजत राहावं लागणार आहे आणि आपण सर्वजण त्याप्रमाणे झिजत असतो.